त्यांना वास करावा लागतो. नवनाथ तिथे राहत असतात आणि आपण ज्या जागेत बसलेले आहात या जागेत सगळ्या नाथांच्या तपश्चर्या झालेल्या आहेत. सकाळी आपण बोललो अनुपान शिळा म्हणून समोरच्या डोंगरावर एक शिळा आहे. त्या शिळेवर गुरु गोरक्षनाथांनी 84 सिद्धांना अनुग्रह दिला होता. त्याच्यामध्ये शिष्याने काय करावं आणि काय करू नये म्हणून त्या ज्या जी शिळा आहे तिला उपमान असलेली म्हणून अनुपान किंवा अनुपम शिळा असं संबोधतात. त्या शिलेच्या इथं गोरक्षनाथांनी परशुरामांना भिक्षा पात्र दिलं होतं. त्याची जो कर्दळी वनामध्ये पेटली होती त्यावेळेस तिथं धुकं होतं आणि त्या धुक्यामध्ये गोरक्षनाथांचं दर्शन झालं होतं. म्हणून कन्नड भाषेत धुकं जे आहे त्याला मंजू म्हणतात. म्हणून गोरक्षनाथांना मंजुनाथ असं संबोधतात. आता या नाथ संप्रदायाची सुरुवात कशी झाली एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहे की नेमकं हे घडलं का आणि कशासाठी घडलं. द्वापारयुग संपत होता, कलियुगाची सुरुवात होणार होती. भगवान श्रीकृष्ण विष्णू सिंहासनामध्ये द्वारकेमध्ये सिंहासनावर स्थापन झालेले होते, बसलेले होते. नवनारायणांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जगाच्या कल्याणासाठी दुःखितांसाठी नवनाथ म्हणून अवतार धारण करायचंय. नाथ संप्रदायाची स्थापना आपल्याला सगळ्यांना मिळून करायची आहे. आणि त्या नवनारायणांना सांगितलं की फक्त तुम्हालाच हे अवतार कार्य करायचंय असं नाही, तर साक्षात भगवान शिव हे निवृत्तीनाथ म्हणून अवतार धारण करते. मी म्हणजे भगवान श्रीकृष्ण विष्णू ज्ञानेश्वर नावाने अवतार धारण करेल. ब्रह्मदेव हे सोपानदेव नावाने अवतार धारण करतील. आदिमाया आदिशक्ती ही मुक्ताबाई नावाने अवतरित होईल. हनुमंतांना सांगितलं संत रामदास तुम्हाला व्हायचंय. आवडता भक्त होता उद्धव, त्याला सांगितलं संत नामदेव म्हणून तुम्ही येणार आहे. कुब्जा नावाची दासी होती, तिला सांगितलं संत जनाबाई तुम्हाला व्हायचंय. बलरामांना सांगितलं की संत पुंडलिक तुम्हाला व्हायचंय. शुभमुनींना सांगितलं संत कबीर तुम्हाला व्हायचंय. असे वेगवेगळे प्रयोजन दिले आणि त्याचा अवतार कार्य त्याला समजून सांगितलं. मग भगवान शिव आणि पार्वती माता एक दिवशी बोलत असताना पार्वती मातेने त्यांना ज्ञानाचा उपदेश मागितला. भगवान शिवांनी सांगितलं की ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्यासाठी पृथ्वीवरचं एखादं ठिकाण आपल्याला निवडावं लागेल. आणि मग यमुनेचा काठ त्यांनी निवडला. योगायोगाने ब्रह्मतेज त्या यमुनेमध्ये पडलेलं ब्रह्मवीर्य ब्रह्मतेज पडलं आणि एका मादा मासेने ते गिळलं आणि त्याच्यामध्ये कवी नारायणांनी प्रवेश केला. मग ज्यावेळेस ते भगवान शिव पार्वती मातेला सांगत होते सगळं सांगून झालं आणि मग पार्वती मातांना विचारणार की मी जे तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला ते तुला कळलं का. पण माशाच्या पोटातनं कवी नारायण ऐकत होते. त्या पार्वती मातेने सांगण्याआधीच भगवान शिवांना त्यांनी उत्तर दिलं की होय गुरुवर्या, तुम्ही जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलाय तो मला कळलाय आणि सगळीकडे मला त्याची अनुभूती होते. मग भगवान शिवांनी पाहिलं आणि मग सांगितलं की कवी नारायणा, माशाच्या पोटातनं काही दिवसानंतर तू बाहेर पडशील आणि मच्छिंद्रनाथ नावाने तू उदयास येतील. आपली भेट जी आहे ते त्या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये होणार आहे असं सांगितलं. मग कानिकानी शारकथा या कोळी दाम्पत्याने त्यांना सांभाळलं. काही दिवसानंतर त्या दाम्पत्यापासून दूर निघून ते थेट बद्रिकाश्रमात गेले. तुमच्या आमच्या कल्याणासाठी त्यांनी तपश्चर्येस प्रारंभ केला. आता तपश्चर्या कशा होत्या, पडतर तपश्चर्या होत्या. आता आपली तपश्चर्या 1:30 वाजेची वाट बघते की आपल्याला पोटात कधी पडेल किंवा मग सकाळी नाश्ता कधी मिळेल. आपण बघा थोडा वेळ केंद्रात जातो पण आपलं मन लगेच चलबिचल करत असतं. पण नाथांच्या तपश्चर्या एवढ्या खडतर होत्या की एका दगडी काठाच्या याच्यावर एका पायामध्ये अंगठ्यामध्ये धरून उभं राहायचं, दुसरा पाय गुडघ्याजवळ लावलेला तळपाय आणि अशा अवस्थेत दोघी हात वरती करून किंवा नमस्कार करून ते झट करत बसायचे. 12 वर्षापर्यंत प्रत्येक नाथांना तपश्चर्या करून घेतल्या. जसं आपण पहिलीच डायरेक्ट 10वीत नेतात, पहिली दुसरी तिसरी चौथी, नाथांना तेवढं प्रिपेअर भगवान शिवांनी श्री दत्त प्रभूंनी करून घेतलं. बद्रिकाश्रमामध्ये 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाल्यावर नाथपंथाची स्थापना श्री मच्छिंद्रनाथांनी केली. मच्छिंद्रनाथ यांचं जन्मस्थान यमुना काठी मानलं जातं. त्यांचं मूळ नाव आहे कवी नारायण. बांगलादेशाच्या आसपास ते स्थान असण्याचं काही जणांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावर एक मत नाहीये. पण यमुनेचा काठ मच्छिंद्रनाथाचं जन्मस्थान मानलं जातं. त्याच्यानंतर नेपाळ प्रांतामध्ये मच्छिंद्रनाथांना रतो मत्स्येंद्रनाथ नावाने ओळखतात. द गॉड ऑफ रेन म्हणजे काय, पर्जन्याची देवता. पाऊस पडत नसेल तर मच्छिंद्रनाथांची आराधना नेपाळमध्ये केली जाते. याच्यानंतर मच्छिंद्रनाथ निघाले, सप्तशृंगी गडावर आले, आई भगवतीची आराधना केली, अनुष्ठान केलं. आई
आई भगवतीने त्यांना मुलगा मानलं, प्रसन्न झाले आणि तिथून श्री मच्छिंद्रनाथ पुढे मार्कंडेय पर्वतावर गेले. तिथून त्या आई भगवतीच्या सांगण्यावरनं बीज मंत्रांचं हवन केलं. एक झाड तयार झालं, त्याच्यावर 700 देवत्या होत्या. त्या 700 देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर पर्यंत सूर्यकुंडाचं तीर्थ नेलं, त्या झाडावर शिंपडलं. 700 देवता प्रसन्न करायला श्री मच्छिंद्रनाथांना 7 महिने लागले होते. संघर्ष हा खूप सोपा नव्हता, भुयारी मार्ग आहे आणि पुरातत्व विभागाला आज या गोष्टी सापडत आहेत. आणि याच्यानंतर असं घडलं बघा, नाथांच्या लीला एवढ्या अनाकलनीय आहे. त्याच्यानंतर ते मच्छिंद्रनाथ त्या भिंगला देवीकडे जातात, अष्टभैरवांची युद्ध करतात, भिंगला देवीला प्रसन्न करून घेतात. त्याच्यानंतर रामेश्वरला जातात, मारुतीरायांची युद्ध होतात. मारुतीराय म्हणजे या देवता पराभूत का व्हायच्या, की नाथ खरोखर तेवढे प्रिपेअर झाले आहेत का नाही हे बघण्यासाठी देवता पराभूत व्हायच्या. मारुतीरायांना पराभूत केलं. मारुतीरायांनी श्रीराजात थांबण्याची विनंती केली, पण आधी मी सगळं तीर्थयात्रा करून मग श्रीराजात येतो असं म्हणून मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. पश्चिम बंगाल प्रांतात गेले. सरस्वती नावाची एक महिला, तिला संतान नव्हतं म्हणून सूर्य मंत्र जपून भस्म दिलं. भस्म दिल्यानंतर तिला सांगितलं की हे भस्म तू खा, 12 वर्षानंतर मी येईल म्हणे, तुला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र होईल. ती बाई मच्छिंद्रनाथ गेल्यानंतर आली आणि शेजारच्या बायांजवळ जाऊन बसली. शेजारच्या बाईंना सांगितलं कोणीतरी दाढी वाढवलेला नाथ पंचा जोगडी आलेला होता म्हणे आणि त्याने असं भस्म दिलं. शेजारच्या बाया म्हणे असं भस्म खाल्ल्याने काही संतान वगैरे होत असतं का, कोणीतरी पोटारडा रोगी असेल म्हणे तुमचे टेकून दे. आणि तिने ते भस्म गायीच्या शेणाच्या उकिरड्यावर टाकून दिलं आणि त्याच्यामध्ये हरिनारायणांनी जन्म घेतला. पश्चिम बंगालमधलं चंद्रगिरी गाव आणि हरिनारायण पुढे गायीच्या रक्षणात जन्माला आले म्हणून त्याचं नाव गोरक्षनाथ. याच्यानंतर असं घडलं की कोकणात कुडाळ आरोळ प्रांतामध्ये कालिका देवी एका ठिकाणी निद्रिस्त असताना, म्हणजे युद्धानंतर तिला तिथं आरामाला बसलेली असताना मच्छिंद्रनाथ तिथे गेले आणि शाबरी म्हणजे तू सहकार्य कर देवी. ती म्हणते की नाही, मी का करावं, परीक्षा बघण्यासाठी. आणि मग युद्ध झालं आणि त्यात मच्छिंद्रनाथ अजिंक्य राहतात. भगवान शिवांच्या सांगण्यावरनं कालिका देवीचं पण सहकार्य लाभलं. 5व्या अध्यायामध्ये 8 कोटी भूतांचा मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राच्या साहाय्याने पराभव केला. त्यांच्याकडनं वधून घेतलं. ज्या घरामध्ये नवनाथांचं पारायण पठण केलं जाईल त्यांना तुम्ही बांधणार नाही, त्रास देणार नाही म्हणून एकमेव ग्रंथ आहे की भूत प्रेत पिशाच वगैरे किंवा अस्वस्थ वाटणं ही सुद्धा बाधा आहे, नैराश्य वाटणं ही सुद्धा बाधा आहे. आपल्या इथं बरेच येणारे अनुभवांमधनं काही अनुभव असे आलेले की इथं आल्यानंतर जे नैराश्य होतं आमचं ते दूर सारलं गेलं. एक सकारात्मकता, एक पॉझिटिव्हिटी या सेवेच्या माध्यमातून मिळाली, कारण की या सेवेला आशीर्वाद आहे गुरुमाऊलींचा, आदरणीय दादासाहेबांचा. याच्यानंतर असं घडलं, मच्छिंद्रनाथांनी 12 वर्षानंतर तिथे गेले. ती महिला म्हणायला लागली, ते बाळ त्या गायच्या शेणाचा उघड्यातनं काढलं. त्या सरस्वतीने त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला. मच्छिंद्रनाथ चिडले. शेजारच्या बायांचा सल्ला तू ऐकला नाही तर आज गोरक्षासारखा पुत्र तुझा राहिला असता, तुला त्याची आई म्हणून घेण्याचं भाग्य मिळालं असतं. पण ते सरस्वतीला मिळालं नाही, कारण ते विधी लिखित होतं. शेजारच्या बायांचं तिने ऐकलं. शेजारच्या बाया किती चांगले सल्ले देतात हे तुम्हाला माहिती असेल. याच्यानंतर असं घडलं, जगन्नाथपुरी जवळ कनकगिरी नावाचं एक गाव. गोरक्षनाथ गेले. चिखलाचा पोदळा खेळता खेळता संजीवन केला. त्याच्यात गहिनीनाथांनी जन्म घेतला. त्याच्यात मूळ नाव होतं करबाजा. गहिनीनाथ कोण? निवृत्ती ज्ञानदेव सोपान, म्हणजे निवृत्ती कोण? साक्षात भगवान शिव. भगवान शिवांचे गुरु कोण? गहिनीनाथ. कोणते? चिखलाचा पुतळा संजीवन केलेला. मूळ नाव करबाजन, जन्मस्थान जगन्नाथपुरी, गावाचं नाव कनकगिरी. आणि त्याच्यानंतर त्या बालकाला सांभाळायला दिलं. आता या लीला बघा भारतभर कशा घडल्या आहेत. आणि याच्यानंतर पुढे असं घडतं, हस्तिनापुरामध्ये गृहद्रवाचा नावाचा राजा यज्ञ करत होता. त्याच्यामध्ये जालिंदरनाथांनी जन्म घेतला. जालिंदरनाथ त्या ठिकाणी वाढायला लागले आणि त्याच्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये आपण बघतो की हिमालयामध्ये एका हत्तीच्या कानामध्ये ब्रह्मतेज पडल्यामुळे प्रबुद्ध नारायण, मूळ नाव जालिंदरनाथांचं मूळ नाव अंतरिक्ष नारायण, हिमालयात गिरिकंठ नावाचं शिखर, मूळ नाव प्रबुद्ध नारायण, हत्तीच्या कानातून जन्माला आले म्हणून नाव काय पडलं? कानिकनाथ पडलं. आणि मग ते त्यांचे शिष्य झाले. आता इकडे पहिल्यांदा आपण काय ऐकलं तर मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात जाण्याची विनंती केली, ती मारुती राहिली. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना कपाला बसून श्रीराज्यात जातात. जालिंदरनाथ जेव्हा फिरत कानिकांना कपाला बसवतात, ते फिरत एका गावात जातात, एका देशात जातात. तिथं गेल्यानंतर तिथली एक राजाची आई होती, ती त्यांना विनंती करते की माझ्या मुलाचा उद्धार करा. पण ते सुनबाईने ते ऐकलं आणि तिने त्या राणीच्या मुलाला म्हणजे गोपीचंदाला लुमावंतीने उलट सुलट सांगितलं. आणि मग त्या गोपीचंदाने चिखलाच्या घोड्याचं शेण टाकताना तिथं जालिंदरनाथांना गाडून टाकलं. आता आपण म्हणाल की नाथ होते, त्यांना गाडून का टाकलं? पण ते प्रयोजनच घडणारच असं होतं की जालिंदरनाथ तिथे जाणारच आहे आणि मग ते त्या अवस्थेत ध्यानात बसतात.
आणि मग इकडं गोरक्षनाथांची तपश्चर्या पूर्ण होते, कानिफनाथांची तपश्चर्या होते. गोरक्षनाथ शोधायला जातात श्री मच्छिंद्रनाथांना आणि कानिफनाथ शोधायला कुणाला जाणार? जालिंदरनाथांना. आणि मग एका ठिकाणी बंगदेशात त्यांची भेट होते आणि समोर गोरक्षनाथ आणि कानिफनाथ बसलेले असताना आंब्याचं झाड असतं. मग ते म्हणतात, कानिफनाथ महाराज म्हणतात, आपण फळं खायची का? गोरक्षनाथ म्हणतात ठीक आहे. मग त्यांनी स्पर्शास्त्र आणि विभक्त अस्त्राच्या साहाय्याने ते फळं पाडली आणि जवळ आणून दाखवली. दोघांनी फळं काढली आणि त्याच्यानंतर गोरक्षनाथांनी ती फळं पुन्हा झाडाला चिटकून दाखवली. आणि मग त्यावेळेस जेव्हा कानिफांनी विचारलं की हे कसं काय शक्य आहे, तेव्हा गोरक्षनाथ म्हणतात की ज्याचा गुरुश्रेष्ठ त्याला फळं चिटकून दाखवणं हे अशक्य नाही. मग तेव्हाचे चिडले. कानिफनाथांनी सांगितलं की तुझा गुरु श्रीराज्यामध्ये रमलेला आहे म्हणे. मग ऐकून गोरक्षनाथ पण चिडतात. तुझ्या गुरुला जालिंदरनाथांना त्या ठिकाणी चिखलाच्या लेदेमध्ये, घोड्याच्या लेदेत एका शुल्लक गोपीचंद नावाच्या राजाने टाकलेले. पण असं ते एकमेकांना निंदा करतात, पण एकमेकांच्या गुरूंचा पत्ता सांगतात. मग इकडं कानिफनाथ निघाले जालिंदरनाथांना शोधायला आणि तिकडं गोरक्षनाथ श्रीराज्यात जातात. इकडे आल्यानंतर असं होतं की तिथं संताप खूप प्रचंड होता. बघा, बाकीच्या गोष्टी ऐकत असतो, आता अशा गोष्टी की ज्या आपल्या लवकर लक्षात येत नाही त्याच्यावर बोलूया. जालिंदरनाथांचा संताप भयानक होता. तिथं गेल्यानंतर ते गोपीचंदाला शाप देतील हे माहिती होतं कानिफनाथांना, पण गोपीचंदाने जरी चिखलेच्या लेदेत टाकले त्यालाच वाचवायचंय. आणि मग तिथे गेल्यावर त्यांनी 5 पुतळे तयार केले, पंचधातूचे. सोन्याचं होतं, लोखंडाचं होतं, चांदीचं होतं, पितळाचं होतं, असे 5 पुतळे तयार केले. आणि मग वरून तिथं घाव घातला. मग जालिंदरनाथांनी आता विचारलं कोण आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं वरती की गोपीचंद आहे. आणि संताप एवढा की पहिला सोन्याचा पुतळा डायरेक्ट भस्म, दुसरा, तिसरा, 5वा, 5 वेळेस घाव घातले, 5ही पुतळे भस्म झाले. आणि मग जालिंदरनाथांना कळलं की माझा संताप एवढा असताना हा जिवंत कसं काय राहतोय. मग तेव्हा त्यांनी विचारलं की कोण आहे. मग ते कानिफनाथांनी सांगितलं की गुरुवर्य मी आलेलो आहे, तुम्ही बाहेर या. मग जालिंदरनाथांना बाहेर काढलं. गोपीचंदांना नाथ संप्रदायाची दीक्षा त्या ठिकाणी दिली. आणि त्याच्यानंतर गोपीचंदाची बहीण चंपावती, तिला जेव्हा कळलं की आपला भाऊ नाथपंथी झाला, तिने पोटात खंजीर खुपसून ती मृत होते. जालिंदरनाथ तिथे येऊन तिला जिवंत करतात. अध्याय क्रमांक 18 पर्यंत आलेला आपण. त्याच्यानंतर कलिंगा नावाच्या नर्तकीसोबत श्रीराज्यात गोरक्षनाथ जातात आणि मृदुंगाच्या साह्यानं चलो मच्छिंदर गोरकाया असा नादध्वनी प्रकट करून ते आपल्या गुरूंना त्या तिथून श्रीराज्यातून बाहेर घेऊन येतात. याच्यानंतर असं घडलं की एक दिवस ते सौराष्ट्रामध्ये आलेले होते. गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, मीननाथ विष्टेला बसवलेलं होतं. गोरक्षनाथ भिक्षा मागून आले आणि मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की मीननाथाचे विष्टा धुवून आण म्हणे. गोरक्षनाथ गेले, ते चिखलं सगळी घाण विष्टा गडबडलेली पाहिजे. त्यांना वाटलं आता याला अंतर्बाह्यच निर्मळ करू. पाय धरले, गोलगोल गोलगोल गरगर फिरवलं, दगडावर आपटून टाकलं, रक्तस्राव झाला, मांस नदीमध्ये वाहतय. आणि पण त्यांनी काय केलं की जाऊ द्या, एक जीव गेला तर गेला, किती जण मासे किती जगताय. मग त्यांची काकडी सोडून काढली आणि इकडे येऊन एका ठिकाणी वाळात घातले. मच्छिंद्रनाथ आले म्हणे माझा पुत्र कुठे, म्हणे तो तिकडे वाळात घातलाय. आणि मग मच्छिंद्रनाथ संतापतात, तुला मी ओळखत नाही, माझा पुत्र कसं काय तू मारला. मग गोरक्षनाथांनी समजुनी मंत्र वापरून मीननाथांना जिवंत केलं. पण मच्छिंद्रनाथांचं म्हणणं काय होतं की श्रीराज्यातनं जरी भविष्यात असं म्हटलं जाईल की गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना आणलं, चलो मच्छिंद्र गोरकाया, पण श्रीराज्यातनं मी माझ्या इच्छेने आलोय. मग गोरक्षनाथांना अहंकार होऊ नये म्हणून मी माझ्या इच्छेने आलोय, मला अंधारात होऊ नये म्हणे. आणि मग त्या ठिकाणी गोरक्षनाथांना कळलं. त्याच्यानंतर असं होतं की ती एक श्रीराज्यातली मैनाकिनी नावाची राणी होती. तिने एक सोन्याची वीट गुपचूप त्यांच्या जोडीत टाकली होती मच्छिंद्रनाथांच्या. एक दिवस ते एका जंगलात गेले. गर्भगिरी नावाचा पर्वत होता आणि सारखे मच्छिंद्रनाथ विचारायचे जड पर डर आहे का, म्हणजे इथं डर आहे का, डर आहे का, डर का. मग ते म्हणायचे डर का, मग ते म्हणायचे जड पर डर. जड म्हणजे काय, सोनं, सोन्यामुळे डर, भीती वाटते, कुणी येईल का. आता ते साक्षात भगवंताचेच अवतार, पण ती मुद्दाम गोरक्षनाथांची परीक्षा होती. आणि मग त्यांनी ती सोन्याची वीट, गोरक्षनाथांनी चान्स बघितला आणि गुपचूप ती वीट जंगलात फेकून दिली. एक दगड त्याच्यात ठेवला. परत पुढे गेले, मच्छिंद्रनाथांनी जोडी पाहिली, दगड दिसला, संतापले, म्हटले डायरेक्ट गोरक्षांना मी तुला ओळखत नाही, तू कोण. गोरक्षनाथ पुन्हा आहे, अरे मी श्रीराज्यातलं घेऊन आलो असं म्हणताय. मग त्यांची माफी मागितली आणि त्यांना सांगितलं की ते सोन्याचं वीटचं काय करणार, म्हणे मी पृथ्वीवर 70 वर्षे देवजनांना जीव घालणार होतो म्हणे. मग एक काम करा, आत्ताच आपण करूया. मग गर्भगिरी पर्वतावर त्यांनी लघुशंका केली, पूर्ण पर्वत सोन्याचा करून टाकला आणि समस्त देवतांना पृथ्वीवर त्यांनी जीव घातला. त्याच्यानंतर असं घडलं, सूर्यदेव जे होतं कौलिक नावाच्या ऋषीच्या आश्रमासमोर पडलेलं होतं. 3103 वर्षानंतर त्याच्यातनं
द्रुमिल नारायणांनी भरतरीनाथ नावाने अवतार घेतला. भांड्यातून जन्माला आले म्हणून त्यांना काय म्हणायचे? भरतरीनाथ. जयसिंग भाट आणि रेणुका या दाम्पत्याने सांभाळलं. सुरुवातीला हरिणीच्या पिल्लांसोबतच जंगलात ते राहत होते. याच्यानंतर पुढे असं घडलं की शशांकर नावाचा एक राजा होता. त्या राजाच्या ओंजळीतनं एका बालकाची निर्मिती झाली. त्या बाळाचं नाव कृष्णागर ठेवण्यात आलं. पुढे कृष्णागराच्या आई वारल्यानंतर त्या राजाने दुसरं लग्न केलं. त्या दुसऱ्या लग्न केल्यावर त्या सावत्राईने चुकीचे आरोप केले म्हणून त्या राजाने चौरंगावर बसून कृष्णागराचे हातपाय छेदन केले म्हणून त्यांचं नाव चौरंगीनाथ असं पडलं. पाकिस्तानच्या सियालकोट प्रांतामध्ये आज सुद्धा चौरंगीनाथांचं मंदिर आहे. तिबेटमध्ये त्यांना भुटा बाबा नावाने ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर असं घडलं की चौरंगीनाथांना गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांनी तपश्चर्येत बसवलं आणि तिथून पुढे ते मार्गक्रमण करत होते. गोरक्षनाथांना भावनगरीमध्ये एक आडवा बोलणारा माणिक नावाचा युवक भेटला. गोरक्षनाथ म्हणे पाणी भाकर दे. पाणी भाकर दिली. मग गोरक्षनाथ म्हणे मी प्रसन्न झालोय, तू माझा शिष्य हो. ते म्हणे पाणी भाकर माझ्याकडे मागितली आणि शिष्य मला व्हायला लावताय, त्याच्यापेक्षा तुम्हीच शिष्य व्हा. मग गोरक्षांनी नीट बघितलं. मग कळलं हा आडवं बोलतोय. आडवे बोलता म्हणून आडभंगीनाथ. मग सांगितलं ठीक आहे, तू म्हणतो तसं आजपासून तुझ्या मनाच्या विरुद्ध करशील. आणि मग त्यांनी शेतातनं घरी जायचं ठरवलं. जाऊ शकत नव्हते. मग तिथंच 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण करून घेतली आणि त्यांचं नाव अडभंगीनाथ असं ठेवण्यात आलं. याच्यानंतर पुढे असं घडलं रेवातिरी चमस नारायण ऋषींनी रेवणनाथ नावाने जन्म घेतला. त्याच्यानंतर ती रेवणनाथ झाल्यानंतर त्यांनी एका ब्राह्मणाचे 7 बालकांचे जीवात्मे यमाशी भगवान शिवांशी युद्ध करून पृथ्वीवर आणून ते परत केले. याच्यानंतर वडाच्या झाडाच्या पोकळीतनं अभिरुद्र नारायणांनी जन्म घेतला. वडाच्या झाडाच्या पोकळीतनं जन्माला आले आणि सर्पिणी पद्मिनी नावाची एक सर्पिणी होती, तिच्या पोटी जन्माला आले म्हणून वटसिद्ध नागनाथ त्यांचं नाव पडलं. एक त्यांच्याबद्दलचा छोटासा प्रसंग आपल्याला सगळ्यांना सांगावा असं वाटला. कोशधर्म नावाच्या ब्राह्मणानं त्या मुलाला सांभाळलं. ते बाळ लहानपणी 5 वर्षाचं झालं. नागनाथ मुलांमध्ये खेळत होतं. खेळता खेळता तिथं दत्तप्रभू बालक रूपात आले भिक्षा मागण्यासाठी आणि त्या मुलांचा खेळ बघून त्यांना इच्छा झाली की यांच्यात खेळावं. बाकीचे मुलं म्हटले की हा आपल्या गावातला नाही, जसं आपण नाही का आपल्या गल्लीतलं नाही याला खेळायला घ्यायचं नाही, तसं हा आपल्या गावातला नाही याला घ्यायचं नाही. पण नागनाथ म्हटले नाही, आपल्या गावातलं नाही पण आपल्या आई वडिलांनी अतिथी देवो भव शिकवलं, खेळायला घेतलं त्यांना आणि सोबत त्यांची पूजा पण केली. बघा म्हणजे गुरुभक्ती पुढे सामर्थ्य किती असतं, भक्ती श्रद्धा कशी असते. हातात गंध नव्हता. लुटू कुठे माहितीये का तुम्हाला? तुम्हाला लुडो माहित असेल अँड्रॉइड पुढे. लुटू कुठे म्हणजे काय, लहानपणी मुलं छोटे छोटे खेळ खोटे खोटे नाही का गंध लावणं खोटं खोटं जेवण करणं असं खेळतात, त्याला लुटू कुटू म्हणतात, लुडो नाही. मग त्यांनी गंध लावला, पाणी पण दिलं, जेवण पण दिलं, काहीच नाही एक पण वस्तू नाही, फक्त खोटं खोटं दिलं. तरी दत्त महाराज प्रसन्न. एक सिद्धी दिली, तिचं नाव होतं महिमा. 8 प्रकारच्या सिद्धी असतात, परिमा गरिमा महिमा लघिमा ईशित्व वशित्व प्राप्ती प्राकाम्य. याच्यातली कुठली दिली? महिमा. तिच्या साह्याने जो काही पदार्थ कल्पना कराल, इमॅजिन कराल, तो समोर प्रकट करायचं सामर्थ्य होतं. आणि मग नागनाथांनी सांगितलं, त्या सिद्धीची ट्रायल घेतली. हे सगळे माझे मित्र आहे, यांना आज सगळे गुलाबजाम पुरणपोळी काय असेल नसेल ते सगळं खायचं म्हणे. आणि मग दररोज तिथं पंक्ती नागनाथांकडे. ते पुरं घरी जेवायचेच नाही. आई बाप म्हणे की तुम्ही घरी जेवत नाही पण तब्येत योग्य तुमच्या, म्हणे तुम्ही काय खाऊ घालतात, मीठ मिरची भाकर. तिकडे नागनाथ दररोज आम्हाला मिष्टान्न खाऊ घालतो, पाहिजे ते डिमांड करा ते येईल म्हणे. मग त्या आई बापांनी त्या कोश धर्माला सांगितलं. कोश धर्माने जवळ बोलावलं. बाळा तुला कसं काय जमतं म्हणे. एक लहानपणी आम्ही खेळत असताना ना काही वर्षापूर्वी एक दत्त नावाचं बाळ आलं. तर म्हणे तो मुलगा आला, त्याला मी कुठं सगळ्या गोष्टी केल्या, त्याचा मानपान केलं, जेवण दिलं, पाणी दिलं आणि तो प्रसन्न झाला. कानात त्याने काहीतरी मंत्र सांगितला. म्हणे अरे वेड्या, साक्षात दत्त महाराज होते म्हणे. मग आता त्यांना नागनाथांना दत्त महाराज कोण हे शोधायची आस लागली. आणि मग त्यांना कोणी तरी सांगितलं की आपण बघतो कोल्हापुरामध्ये दत्त महाराज दररोज भिक्षेसाठी जातात आजही. म्हणजे आजच्या दिवसाला सुद्धा दुपारी त्यांनी तिथं भिक्षा घेतलेली असेल. आणि मग त्याला नागनाथांना असं कळालं. नागनाथ तिथं गेले आणि नागनाथांनी गावामध्ये दवंडी पिटवली की आजपासून इथं सगळ्यांनी घरात चूल पेटवायची नाही, सगळ्यांना नागनाथांकडनं जेवण असेल. कारण अवतारी पुरुष जे असतात ते सिद्धीच्या
मंत्राच्या साह्याने प्रगट केलेलं अन्न ग्रहण नाही करत. मग दत्त महाराज तिथे येतील, सिद्धीचं अन्न पाहून ते मागे सरकतील आणि मी त्यांना ओळखेन आणि त्यांच्या चरणी जाऊन नतमस्तक होईल असं त्यांनी ठरवलं. गावात दवंडी पिटवली गेली. आजपासून गावामध्ये सगळं चहा नाश्ता जेवण सगळं सगळं आमच्याकडे नागनाथांकडे. तुम्ही म्हणाला आम्ही तरी त्या गावात राहिलो असतो, संध्याकाळचं टेन्शन नाही ना उद्याचं टेन्शन. नागनाथांकडे वाटलं तेव्हा जा जेवण करा. पण नागनाथांनी दत्तप्रभूंना मिळवण्यासाठी हे केलं. मग दत्त महाराज एके दिवशी वेड्याच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी त्या गावातल्या लोकांना सांगितलं की भिक्षा द्या. त्या गावातल्या लोकांनी कडधान्याची भिक्षा त्या ठिकाणी आणायला सुरुवात केली. मग गोरक्षनाथांनी पाहिलं की सिद्धीचं अन्न आहे, माफ करा दत्त महाराजांनी पाहिलं सिद्धांना आहे, ते मागे सरकले. मग त्यावेळेस ते लोक बोलले की आमच्याकडे हेच अन्न आहे, नागनाथ देतोय, तुझ्यासाठी कसं काय शिजू? मग तुमच्या घरात जुनं काही कोरडं धान्य असेल ते द्या. मग कोरडं धान्य घेतलं, गेले निघून. दुसऱ्या दिवशी नागनाथांना कुणीतरी सांगितलं मग एक काम करा, मंत्राच्या साह्याने जपलेलंच कोरडं अन्न सिद्धीचं माझ्याकडनं घेऊन जा. घेऊन गेले. परत दुसऱ्या दिवशी दत्तप्रभू अतिथीच्या भिक्षेत रूपात आले आणि मग ज्या घरासमोर उभे राहिले ते कोरडं अन्न पाहून ते मागे सरकले. त्या घरातली व्यक्ती पळत पळत नागनाथांकडे गेले. नागनाथ तिथं आले, दत्तप्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. दत्त महाराजांनी त्यांच्याकडनं 12 वर्ष तपश्चर्या करून घेतले. याच्यानंतर असं घडलं. हे सगळ्या नाथांचं चरित्र सांगायचं म्हटलं का आपल्याकडे वेळ तेवढा कमी पडतो, पण खूप सुंदर असं हे चरित्र आहे. गौताच्या बेटातनं पिप्पलायन ऋषींनी चरपटीनाथ नावाने जन्म घेतला. आता सगळ्यात महत्वाचं 5व्या अध्यायात आपण काय पाहिलं, 8 कोटी भूतांचा मच्छिंद्रनाथांनी पराभव केलेला होता. देवता आशीर्वाद काय देतात ते आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण थांबणारे म्हणजे पुढच्या अध्यायाला सुरुवात करणारे. हे प्रसाद वाटप करे होईपर्यंत आपण 2 अध्याय घेऊया. पण आता एक थोडक्यात ऐकून घ्या की देवता आशीर्वचन का देतात. बघा, नाथांकडे अशा शक्ती होत्या की चरपटी नाथांनी सगळ्या देवतांचा पराभव केला होता. नाथ काय करायचे, वाताकर्षण अस्त्र टाकायचे. वाताकर्षण म्हणजे काय, हवेतला प्राणवायू काढून घेण्याचं सामर्थ्य फक्त नाथांमध्ये होतं. इंद्राला तिथे वाटायला लागली, हे जर स्वर्गात आले आपली जागा घेतली तर काय करायचं. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं बृहस्पतींना की आम्हाला ही विद्या पाहिजे. उपरीचर वसूंना विनंती केली आणि सोमयागाच्या निमित्तानं सगळ्या नाथांना बोलवण्यात आलं. आणि जेव्हा मीननाथांना परत मच्छिंद्रनाथ भेटले, पुत्रप्रेमापोटी जंगलामध्ये ते त्यांना विद्या शिकवत होते. इंद्राने मोराचं रूप घेतलं आणि गुपचूप जवळ आला जंगलामध्ये. जेव्हा ते विद्या शिकत असताना ते वाताकर्षण अस्त्र बघून घेतलं, शिकून घेतलं. पण त्या काळी खोटं बोलणं चालत नव्हतं, कबूल करावं लागत होतं. इंद्राने सांगितलं की नाथांना वाताकर्षण विद्या आमच्याकडे आली आहे, पण आम्ही चोरून ती घेतली. मच्छिंद्रनाथ भडकले आणि मग तेव्हा देवतांनी सांगितलं त्यांना, मच्छिंद्रनाथांनी शाप दिला ही विद्या तुम्हाला कधीच रिझल्ट देणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं उशाप द्या, पण आम्हाला ही विद्या पाहिजे. ज्या घरामध्ये नवनाथांचं पठण जी व्यक्ती करेल त्याच्या घरामध्ये देवतांना सांगितलंय कार्यात बाहेर सोडा, त्याच्या कार्यात तुम्हाला 100 नाही 200% घेऊन उभं राहावं लागेल. हे तेव्हा त्यांनी कबूल त्यांच्याकडनं करून असा हा सगळा एकत्रित नवनाथांचा प्रवास आहे. आजही चालणार आहे. इथे समोर आपण जेव्हा अनुपान शिळा आहे त्याच्यावरती मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांच्या गुरु पादुका आहे. तिथं आजही मोठ्या मोठ्या गुहा आहेत, सूक्ष्म रूपामध्ये नाथ आजही तिथं तपश्चर्या करत असतात. म्हणून आपल्याला एक सांगणं आहे की पारायण करत असताना प्रत्येक ओवीवर आपलं लक्ष असणं सगळ्यात महत्वाचं असतं, गरजेचं असतं. आता एवढं सुंदर चरित्र आपण सगळ्यांनी बघितलं, पण महाराज माऊलींच्या कार्यासाठी आपण काय करतो, आपल्या सगळ्यांचं योगदान काय असावं. तर येणाऱ्या स्वामी पुण्यतिथी सप्ताहामध्ये आपण जनकल्याण योजनेबद्दल, सद्गुरू परमपूज्य मोरीदादा चॅरिटेबल हॉस्पिटल बद्दल लोकांना समजून सांगू शकतात. आज आपण जो मार्ग बघतोय किंवा ही ग्रंथ वाचण्याची परवानगी आपल्याला दिली सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी. ह्या भूमीमध्ये लघुरुद्र त्यांनी घेतला आणि दिंडोरी प्रेमित मार्गाची स्थापना केली. गुरुमाऊलींच्या रूपात स्वामी महाराज कार्य करत असून आज सगळीकडे दूर देशांमध्ये सुद्धा दिंडोरी प्रेमित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गुरुमाऊलींच्या माध्यमातून होतो. म्हणून 80% सामाजिक कार्य, 20% अध्यात्म ही आपल्या सेवा मार्गाचे उगते. आणि आता आपण एक महत्वाची सूचना, एप्रिल महिन्याला आपलं मासिक जे असतं स्वामी सेवा मासिक, त्याचा शेवटचा महिना असतो. मे महिन्यापासून स्वामी सेवा मासिक सुरू होत असतं. आपण स्वतः स्वामी सेवा मासिकाचे सभासद व्हा किंवा 11 भाविकांपर्यंत स्वामी सेवा मासिक पोहोचवण्याचा प्रयत्न करा. याची वार्षिक देणगी आहे 199 रुपये. आपल्याकडे स्वामी सेवा मासिक येतं का सगळ्यांकडे? हात वरती करा, किती जणांकडे येतं? हात खाली करा. आपण मासिक कसं वाचतो त्याच्यावर आता बोलूया. आपल्याकडे मासिक येतं, आपण शेवटचं पान उघडतो, राशी भविष्य.
राशी भविष्य वाचलं का एकदा मासिक तेवढं त्याला हात नाही लागत. राशी भविष्यात दिलेलं असतं त्या राशीचं की पैसे या महिन्याला जास्त कालावश्यक खर्च टाळा, पैसे खूप खर्च होतील. मग तिथं दिलं ना खर्च होतील ते सांगतं की टाळा, पण आपण काय म्हणतो खर्च होऊ दे, खर्च त्याच्यातच दिलेलं धनाधन खर्च. नवरा बायकोचं भांडण दिलेलं असतं याचा अर्थ एकाने माघार घ्यायची असते, पण तिथं दिलंय ना वाद होणारे, मग भांडण होणार नसेल जाऊ द्या मासिकात दिलंय तरी मग लावा भांड्याला भांडे, थोडा भांड्याला भांडे, असं नाही. सुरुवातीपासून मासिक वाचायची सुरुवात ठेवा. संपादकीयपासून परमपूज्य गुरुमाऊलींच्या हेगोजातील अमृतगण असतील, नारीतू नारायणी हा संदर्भ असेल, आपल्या वेदशास्त्र धर्मपुराणातल्या ज्या मोठे मोठे ऋषी संतजन होऊन गेले त्यांच्या गोष्टी असतील, आयुर्वेद असतील, सणवार व्रत वैकल्य असतील, ज्ञानगंगा असेल, सगळं आपल्याला या मासिकातनं बघायला मिळतं. म्हणून आपण स्वामी सेवा मासिक आपण सगळ्यांनी लावून घ्यायचंय. आता आपण नवनाथ पारायणात आलेले अनुभव या ठिकाणी बघणार आहोत. संध्याकाळचं टेन्शन घेऊ नका, जो टायमिंग तुम्हाला दिलेला आहे त्या टायमिंग मध्ये डन होईल. कृष्णा दत्ता असेल तर उभं राहा. आहे का कृष्णा दत्ता? हात वरती करा. असेल त्यांचा नातू त्याने जनकल्याण योजनेचा फॉर्म भरलेला होता आणि अचानक जनकल्याण योजनेचा फॉर्म त्याने बंद केला होता. त्याच्यानंतर त्याने पुन्हा जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला आणि 17 मार्चला त्याला नोकरीचा कॉल जनकल्याण योजनेत सहभागी झाल्यावर आला आणि विप्रो पेरी सेंटर फॉर ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी म्हणजे विप्रो मधनं त्यांच्या नातवाचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेले. जोरदार टाळ्या त्या ठिकाणी आपण वाजवल्या पाहिजे. वैतरणा जगदीश शिंदे चोपडा असेल तर ताई उभं राहा. यांचा अनुभव असा आहे, चौथं नवनाथ पारायण आहे आणि आजच्या पारायणाला ते येतील की नाही अशी अवस्था होती. कारण डॉक्टरांकडे थोड्या दिवसापूर्वी गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला गाठ शरीरावर झालेली आहे आणि त्याच्यासाठी 5 दिवसांचं औषध दिलं. त्यांनी महाराजांना विनंती केली की नवनाथ पारायणाला यायचे, गुरुमाऊलींच्या कृपेने आदरणीय दादासाहेबांच्या कृपेने प्रत्येक महिन्याला पारायणाला येतात, तर या संकटातनं महाराज माऊली दादासाहेब तुम्हीच आम्हाला बाहेर काढा. तर दररोज त्यांनी कालभैरवाष्टक, वल्गा सुक्त, धुमावती तीर्थ केलं. 5 दिवसांनी बुधवारी म्हणजे आजचा वार काय रविवार, बुधवारी त्या चेकअप करायला गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला कुठल्याच प्रकारची गाठ शरीरावर आणि आज स्वामी महाराजांनी त्यांना पारायणाला सांगितलंय. खूप सुंदर असा हा अनुभव. नूतन सुनील सोनवणे पाटीलनगर सेवा केंद्र आहेत ताई, नूतन ताई आहेत का? रंगपंचमीच्या दिवशी घरात असताना त्यांच्या सासूबाईंना पॅरालिसिसचा झटका अटॅक आला आणि 2 तासाच्या आत पुन्हा त्या पूर्ववत झाल्या. म्हणजे ते शरीर आणि एक बाजू पूर्ण वाकडी झालेली होती, ती 2 तासातच फक्त महाराज माऊलींच्या कृपेने व्यवस्थित झाली. म्हणजे डॉक्टर सुद्धा नवल करत होते की पॅरालिसिसचा पेशंट आहे आणि अटॅक येऊन गेलेला आहे, मायनर आला, पण महाराज माऊलींनी 2 तासातच ठीक केलं. कारण नवनाथ पारायणाला येत असते. गोपाळ कृष्ण गंगाराम देशपांडे यवतमाळ मध्ये घरामध्ये मुलाने गॅस चालू करून दिलेला होता. शाळेची वेळ झाल्यामुळे गॅस बंद करायचं लक्षातच नव्हतं आणि खूप जवळपास तासाभरापेक्षा जास्त वेळ गॅस चालू होता, पण कुठलीही दुर्घटना तिथं घडली नाही. हे फक्त शक्य झालं महाराज माऊलींच्या कृपेने. अर्चना लखुजी शिंदे तिगोना चोपडा उभं राहा असेल तर. अर्चना शिंदे, आम्ही 5 महिला सेवेकरी आलेलो आहोत. नवनाथ पारायणाबद्दल खूप ऐकले होते. भैरवचंडीची सेवा पण आम्ही केलेली होते. फेब्रुवारीच्या पारायणाला मार्च महिन्यात आम्ही पारायणाला आलो होतो. पारायण सुटलं, नाशिक बस स्टँडला पोहोचलो. बस रात्री 12:30ला होती. बसमध्ये बसल्यानंतर स्वामी महाराजांच्या कृपेने समोर 4:45 किंवा 5च्या सुमाराला बसच्या समोर बसल्यानंतर काचेवर प्रत्यक्ष स्वामी महाराजांची प्रतिमा आम्हाला दिसत होती. ते 5 जण आले होते. याच्यावर त्यांना सांगायचं आहे
की शेवटचा सेवेकरी घरी जाईपर्यंत महाराज माऊली त्याचं संरक्षण गुरुमाऊली दादासाहेब करत असतात आणि सेवेकरी त्यांच्या पाठीशी महाराज माऊली उभे असतात. त्यांना पहिल्यांदा पारायणाला आले तेव्हा त्या खूप भावनिक झाल्या होत्या आणि प्रत्येक महिन्याला चोपड्यावरनं ते सगळेजण पारायणासाठी येत असतात. महाराज माऊली आमच्याकडनं अशीच सेवा करून घेऊ असं त्या व्यक्त करतात. अनुभव स्वतःचा. विकास शेटे उभे राहायचे. जीवनात काहीच मार्ग नव्हता, ध्येय नव्हतं, यश भेटत नव्हतं, नैराश्य आलेलं होतं. दिंडोरीला पहिल्यांदा गेलो, परमपूज्य गुरुमाऊलींचं दर्शन झालं, जनकल्याण योजनेत सहभाग घेतला. 2 बँकांचं कर्ज झालेलं होतं, घरी आर्थिक पेमेंट शिल्लक नव्हतं, खूप वाईट अवस्था होती. जनकल्याण योजनेमध्ये सहभागी झालो, नवनाथ पारायणाला येत गेलो. कुठलीच गोष्ट शिक्षण कमी असताना सुद्धा नवनाथांच्या कृपेने, माऊली दादांच्या कृपेने आज माझा सेंटरिंग प्लेटचा व्यवसाय त्या ठिकाणी मी उभा केलेला आहे. खूप जोरात टाळ्या वाजवत सेंटरिंग प्लेटचे 151 लाख त्यांनी हॉस्पिटलच्या कार्यासाठी दिलेले. थोडस कागद मोठा देत झालं. काही काही जण एकदा तर राजगिराच्या पाकिट मधलं ते लाडूचा कागद नाही का त्याच्या मागे बरं ठीक आहे. शुद्ध लेखन अशुद्ध लेखन सगळे समजून घेता हरकत नाही, पण कागद याच्यासाठी व्यवस्थित द्या. मी काय बोललो होतो, माझ्याकडनं घेऊन जा. ती आपण फाईल बनवली 100 नावे पारण्याला आपण दादांकडे देणार आहे ती फाईल. तुम्ही अशा अनुभव चालेल त्याच्यात लावायचे कसं थोडस मोठं लिहून देत चाला. अनिकेत पवार वाळूंजगाव. अनिकेत पवार आहे का? 5 पारायण मागच्या वर्षी 5 नवनाथ पारायण केलं. जानेवारीला पहिलं पारायण केलं आणि स्वामी महाराजांना विनंती केली की नेहमी 4-5 सेवेकरी पारायणासाठी येतात, तर इथून पुढे जास्त सेवेकरी आले पाहिजे. तर प्रत्येक महिन्याला त्याच्यानंतर 18 ते 20 सेवेकरी ते सोबत घेऊन येतात पारायण. बघा हा सुद्धा अनुभवच आहे. आणि पारायणाच्या सेवेकरी येत गेले. बऱ्याच ठिकाणी केंद्रांची सुद्धा निर्मिती त्या ठिकाणी झाली. एक शेवटचा खूप सुंदर अनुभव आहे. सिद्धेश बाळासाहेब पवार आहेत. सिद्धेश आहे का? नाही तर त्याचे वडील आहेत का? सिद्धेश आहे का? कुठे आहे सिद्धेश? येतो बरं. सिद्धेशचा अनुभव एवढा सुंदर आहे की सिद्धेशचे वडील कुठे आहेत? ते बघा टोपी घातले ते मागे. दर महिन्याला न चुकता स्वयंसेवकाचं काम करतात, वाढायची सेवा करतात, सगळ्या याच्यामध्ये ते सहभागी असतात. थोडीशी घरची परिस्थिती हलाखीची होती, पण प्रत्येक महिन्याला न चुकता ते दोघं मावशी काका जोडीने इथं फक्त आणि फक्त स्वयंसेवकच्या सेवेसाठी येतात. आता हा अनुभव वाचा, खूप तुम्हाला आवडेल. आजपर्यंत आम्हाला नवनाथ पारायणामुळे खूप अनुभव आले, त्यातला हा एक अनुभव आहे. खरं सांगायला गेलं तर जशी जमेल तशी सेवा मी करत होतो असं सिद्धेशचं म्हणणं आहे. पण माझे वडील बाबासाहेब पवार हे गेले खूप वर्षापासून न चुकता नवनाथ पारायण करतात, स्वामींची मनोभावे सेवा करतात, स्वयंसेवकाचं काम करतात. आज वडिलांच्या ह्या सेवेमुळे गुरुमाऊलींच्या दादासाहेबांच्या आशीर्वादाने माझं 21 मार्च 2025 रोजी आर्मीमध्ये सिलेक्शन झाले. विशेष म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी त्याचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालेले. खूप खूप शुभेच्छा सिद्धेशला, सगळ्या परिवाराच्या वतीने. आणि असेच अनुभूती आपल्या सगळ्यांना निश्चितच महाराज माऊलींच्या कृपेने मिळत राहो. खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. कीर्ती प्रवीण कुमार पाटील आहे का? कीर्ती पाटील छान अनुभव आहे तुमचा. त्यांच्या घरामध्ये चोर आलेले होते, कपाटात 4 तोळ सोनं ठेवलेलं होतं, पण स्वामी त्यांनी योगायोगाने त्या दिवशी जो जप असतो ना केंद्रातलं युनिट, आपलं जे स्वामींचं युनिट आपण जप श्री स्वामी समर्थ, ते बंद करून ठेवलेलं होतं. चोर वाचले, मुलगा आणि चोरांची समोरासमोर थोडीशी जटापट झाली. 4 तोळ सोनं पण होतं, सोन्यालाही धक्का लागला नाही, मुलालाही धक्का लागला नाही. खूप खूप छान असा अनुभव आहे तुमचा. इथून पुढे केंद्र चालू ठेवायचं काय आणि नवनाथांना कायम आलं यायचं. भरतसिंग रामसिंग वाघ, शहादा, जिल्हा नंदुरबार. दिनांक 8/3/2025 ला नवनाथ पारायण करण्यासाठी आले होते. जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून ते ड्युटीत कार्यरत आहेत. त्यांच्या कपट
कपटाच्या राजकारणामुळे त्यांना सस्पेंड केलं गेलेलं होतं। 8/3/2025 को मैंने संकल्प किया था कि मुझे अगले पारायण से पहले ऑर्डर मिल जाना चाहिए, तो मैं पूरे परिवार से पारायण को आऊंगा। आणि आज त्यांना 13 दिवस अगोदरच त्यांना ऑर्डर मिळाली, आज पूर्ण परिवाराचे शेवटचा अनुभव तृप्ती गिरसे उभं राहत आहे। स्वामी सेवेत खूप अनुभव आले, त्यातून नवनाथ पारायणाची आवड निर्माण झाली, अतिशय आनंद पारायणाच्या माध्यमातून मिळतो। 5 नवनाथ पारायण पूर्ण झाले आणि स्वामींच्या इच्छेने 23 फेब्रुवारीला योग्य वराशी माझं लग्न स्वामींच्या कृपाशीर्वादाने झालं। नवनाथ पारायणाच्या पूजेचा माझा अनुभव आहे। महाराज माऊली 4 वाजता गुरुमाऊली, आणि सगळ्यात महत्वाचं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता स्वप्न पडलं। गुरुमाऊली आणि आईसाहेब दोघेही आशीर्वाद द्यायला स्टेजवर नवरदेव नवरीसोबत त्यांना घेतले। म्हणजे महाराज माऊली प्रत्यक्ष रूपात कुठे ना कुठे हजेरी लावत असतात। श्रद्धा आपली त्या लेव्हलला असली पाहिजे। आता ऐकायचंय पुढच्या पारायणाबद्दल। पुढचं पारायण विषय खूप महत्वाचा आहे। 100वे पारायण आहे। या 100व्या पारायणाच्या फलश्रुतीसाठी अन्नदान म्हणून गुरुपीठाच्या अन्नछत्रासाठी, नरसोबावाडीच्या अन्नछत्रासाठी, गाणगापूरच्या अन्नछत्रासाठी आणि पिठिकापुरमच्या अन्नछत्रासाठी असं एकत्रित मिळून नवनाथ पारायण सेवेच्या माध्यमातून या सेवेकऱ्यांच्या वतीनं आपण पुढच्या महिन्याला 1 लाख रुपये अन्नदानासाठी देणार आहोत। आता याचं व्हिडिओ कसं आपण याचं कॉन्ट्रीब्युशन स्वतः कसे देऊ शकतात? पारायणाला येताना त्या दिवशी आपल्या इच्छेनुसार, आपल्या परिस्थितीनुसार 10 रुपये असेल, 100 रुपये असेल, 500 रुपये असेल, 1000 रुपये असेल, जास्त अमाऊंट असू द्या, आपल्याला 1 लाख रुपये अन्नदानासाठी द्यायचे, बरोबर? 100वे पारायण आहे। आपल्याला त्याच्यासाठी येताना महिला सेवेकरी ऑरेंज म्हणजे केशरी म्हणजे भगव्या रंगाच्या साड्या परिधान करून या। पुरुष सेवेकऱ्यांनी कुर्ता व्हाईट कलरचा घातला तर उत्तम आहे, नसेल कुर्ता कम्फर्टेबल वाटत नसेल तर पांढऱ्या कलरचा शर्ट घाला। त्या दिवशी आपण खूप छान पद्धतीने हा सोहळा करणार आहोत, म्हणून सगळ्यांनी पुढच्या पारायणाला जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत मेसेज त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे। जनार्दन सांगडे आहेत प्रत्येक महिन्याला नवनाथ पारायणाला येतात। जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला आणि कर्जबाजारीपणातनं किंवा आर्थिक परिस्थितीतनं महाराज माऊलींनी आम्हाला संकटातनं वाचवलं। खूप खूप धन्यवाद। बस याचे काही पुढच्या